महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका असो किंवा विधानसभा निवडणुका, सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष, राज्याच्या राजकारणात एक नाव मात्र नेहमीच चर्चेत असते. वयाच्या 22व्या वर्षी नगरसेवक, वयाच्या 27व्या वर्षी महापौर, त्यानंतर आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असणारी ही व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. राजकारणासोबतच त्यांनी मॉडेलिंग देखील केले आणि जाहिरातीतील मॉडेल ते राजकारणातील रोल मॉडेल असा त्यांचा अनोखा प्रवास घडला. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वकिलीचे शिक्षण घेतलेले देवेंद्र फडणवीस यांची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली गेली आहे. त्यांनी सलग 6 वेळा नागपूर दक्षिण पूर्व मतदारसंघातून विजय मिळवला आहे. वयाच्या 27व्या वर्षी भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांची ओळख आहे. शरद पवार यांच्यानंतर वयाच्या 44व्या वर्षी ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करणारे वसंतराव नाईक यांच्यानंतर दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे तुम्ही आजवर अनेक फोटो बघितले असतील, मात्र कधी काळी याच देवेंद्रजींनी मित्रांच्या आग्रहाखातर मॉडेल म्हणून फोटोशूट करून घेतले होते. ऐकून थोडं नवल वाटलं ना? हो, पण हे खरं आहे. एका राजकीय नेत्याचा मॉडेल म्हणून झालेला तो पहिला प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. देवेंद्र फडणवीस यांच्या काही विशिष्ट पोशाखातील होर्डिंग्स नागपुरात विविध ठिकाणी लागले होते. त्याला नागपूरकरांनी देखील जोरदार पसंती दिली आणि विशेष म्हणजे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे फोटो पाहून त्यांना फोन केला होता आणि त्यांचे कौतुक देखील केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.